कांग्रेस के साथ केला। या ठिकाणी येत्या 13 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे अधिकृत उमेदवार, तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या देशाचे युवा नेते आणि केंद्रीय मंत्री खासदार सचिनजी पायलट साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक परम आदरणीय नदीम जावेदजी या ठिकाणी आलेले आहेत। त्याच पद्धतीने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून आपल्याला आलेले निरीक्षक जयदेवजी जैना साहेब हे देखील या ठिकाणी ओरिसावरून आलेले आहेत। माझे मित्र विश्वरंजन मल्लिक, आकाशजी चाजेड, उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्य भास्करराव डिक्कर साहेब आणि आपल्या तालुक्यातील सर्वच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, NSY, युवक काँग्रेस, सेवादल, महिला काँग्रेस, सगळ्याच फ्रंटलचे पदाधिकारी। खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आपला 4 दिवसांपूर्वीच ठरलेला होता, परंतु पावसाच्या कारणामुळे तो पुढे ढकलण्यात आला। सर ये प्रोग्राम सचिन जी, सर ये प्रोग्राम बेसिकली 4 दिन पहले तय हुआ था, लेकिन बारिश की वजह से उसको पोस्टपोन करना पड़ा। आज भी सुबह हमको 9 बजे का वक्त मिला था, 9 बजे आप आने वाले थे और इसलिए वो सारे देहात से आने वाले ये युवा कार्यकर्ता और कांग्रेस प्रेमी कार्यकर्ता है। संगमनेर विधानसभा का मैं थोड़ा सा इंट्रोडक्शन आपको देना चाहता हूँ। डिस्ट्रिक्ट और संगमनेर तहसील है। यहाँ के हमारे जो विधायक है 1985 से यही विधायक है, हमारे नेता है और राज्य के कृषि मंत्री है नामदार बाळासाहेब थोरात। ये यहाँ से लगातार 25 सालों से चढ़ते हुए लीड से चुन के आ रहे हैं। पहले इलेक्शन में इनका लीड 11,000 था और अभी के 2004 के इलेक्शन में इनका लीड 77,000 का था। तो इस तरह से ये महाराष्ट्र के राजकीय जो पॉलिटिकल सर्कल है उसमें से एक अहम भूमिका हमेशा बाळासाहेब थोरात की रही है। आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात। दिल्लीवरून आलेले आदरणीय सचिनजी पायलट, आदरणीय नदीमजी जावेद आणि खास ओरिसाहून आपल्याकडे गेले 2-3 दिवस आणि आता पुढे 13 तारखेपर्यंत या विधानसभेमध्ये कोण कोणाचं कसं काम करतंय हे बघण्यासाठी आलेले जयदेव जैना साहेब, या सर्वांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। 13 ऑक्टोबरचं इलेक्शन तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल घडवणारं इलेक्शन आहे। 1978 साली तीर्थरूप भाऊसाहेब थोरातांनी या तालुक्यामध्ये विधानसभेच्या माध्यमातून प्रवेश केला। 1985 साली आदरणीय नामदार बाळासाहेब थोरातांनी या तालुक्यामध्ये प्रवेश केला आणि आमदारकीच्या माध्यमातून गेले 25 वर्ष सातत्याने या तालुक्याला महाराष्ट्रातला 1 नंबरचा तालुका करण्यासाठी दिवस रात्र झटणारं नेतृत्व आपलं बाळासाहेब थोरातांचं आहे। ही 13 तारखेची निवडणूक ही आपला विजय वगैरे हा निश्चितच आहे, परंतु या 13 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा की या राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार आहे आणि एक महत्त्वाचा निर्णय तुम्हाला सर्वांना या ठिकाणी घ्यायचा आहे। आज आपण बघतो की केंद्रामध्ये सरकार आलं काँग्रेस पक्षाचं, श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण या देशामध्ये प्रगती चालू केली। जगामध्ये सर्वत्र मंदीची लाट आलेली असताना, अमेरिकेसारख्या देशांमध्ये लाखो करोडो कंपन्या बुडत असताना, मोठ्या मोठ्या बँका बुडत असताना आपली भारताची बाजारपेठ आजही तग धरून आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये आजही पैसा आहे। याचं पूर्ण श्रेय काँग्रेस पक्ष आणि श्रीमती सोनिया गांधी, नामदार डॉक्टर मनमोहन सिंग आणि आपल्या सर्वांना जातं। आपल्या राज्यामध्ये 1999 साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आलं। 95 ते 99 जो कालखंड शिवसेना भाजप युतीला आपण दिला होता, त्या कालखंडामध्ये या शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी किती चुका केल्या त्याचं प्रायश्चित्त आज आपण सर्वजण भोगत आहे। आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर कोणती समस्या असेल तर ती समस्या विजेची समस्या आहे। आजही आपल्याकडे लोड शेडिंग आहे, जेव्हा लाईट येते ती पूर्ण दाबाने येत नाही आणि याचं सगळं पाप
हे शिवसेना भाजपच्या 95 सालच्या सरकारचं आहे. काँग्रेस पक्षाने आणलेला एनरॉनचा प्रकल्प समुद्रात बुडवण्याच्या नावाखाली यांनी 95 ची निवडणूक लढवली आणि त्याच एनरॉनला पुन्हा एकदा नंतर जिवंत केलं. मात्र वेळ गेलेली होती. आजही तो एनरॉन प्रकल्प पूर्ण दाबाने सुरू झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र काँग्रेस पक्षाने या जाहीरनाम्यामध्ये शब्द दिलेला आहे की 2012 पर्यंत 24 तास वीज या महाराष्ट्राला देण्याची ताकद फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षामध्ये आहे. कारण केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आहे, केंद्रामधले ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्या तिथं होणार आहेत. आपण बघितलं का 95 साली शिवसेना भाजपचं सरकार आलं, जाती जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण केलं, विशिष्ट जातीच्या विशिष्ट धर्माच्या लोकांना त्रास देण्याची भूमिका त्यांनी त्या काळामध्ये घेतली. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय का काँग्रेस हाच असा एक पक्ष आहे का तो दीन दलित गोर गरीब माणूस असेल, श्रीमंत व्यापारी असेल, दलित मागासवर्गीय माणूस असेल, सवर्ण असेल, मुसलमान असेल, कोणत्याही समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालणारा पक्ष काँग्रेस पक्षच आहे. आणि म्हणून सातत्याने आपण त्याच्या मागे उभं राहिलेलो आहे. आज या ठिकाणी आपण बघतो की या संगमनेर तालुक्यामध्ये 1985 सालानंतर किती कायापालट झाला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजही आता तुम्ही सातत्याने गेले 10-15 दिवस गावोगाव भाषण ऐकताय. राज्यामध्ये 1 नंबरचा दूध संघ असेल, राज्यामध्ये 1 नंबरचा कारखाना असेल, राज्यामध्ये 1 नंबरच्या संस्था चालवण्याची सातत्याची आपली परंपरा आहे. 1850 रुपयाचा आपण ऍडव्हान्स दिला, जो आजही महाराष्ट्रामध्ये कोणी देण्याची ताकद निर्माण केलेली नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि हे कशामुळे शक्य झालं? हे फक्त आणि फक्त आपल्या नेतृत्वामुळे शक्य झालं. आपल्या नेतृत्वाची कडक शिस्त, काटकसरी भूमिका याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या मित्रांनो. म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की या ठिकाणी 13 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे आहात. परंतु या राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा निर्माण करायचा असेल,